नमस्कार, मी रोशन बघते आपल्यास घेऊन आलो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजच्या माध्यमातून पारडसिंगा गावामध्ये. पारडसिंगा गावातील विविध समस्या मी आपल्यासमोर माझ्या चॅनलच्या माध्यमातून मांडल्या. आता आणखी एक नवीन समस्या उद्भवली आहे. ती समस्या म्हणजे पारडसिंगा गावातील जे स्टेट लाईट आहे, मुख्य रस्ता हा नागपूर ते अमरावती हा मुख्य रस्ता पडतो आणि येथील श्री सत्यवसुधा माता देवस्थान हे प्रसिद्ध आहे. त्या देवस्थानापासून तर गावातील समोर जे जे आहे ते ह्या 1.5 किलोमीटरमध्ये स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु गेल्या 2 महिन्यापासून ही स्ट्रीट लाईट बंद आहे. त्यामुळे या रोडवर येणारे जाणारे वाहन असेल किंवा स्थानिक नागरिक असेल त्यांना या अंधारामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपण पाहू शकता या बाजूला ही जी आहे ही स्ट्रीट लाईट सुरू आहे या बाजूला, आणि मी तुम्हाला दाखवतो आहे या बाजूला बघा. माझ्या कॅमेऱ्याला थोडं म्हणतो की आपण पाहू शकता बाजूला संपूर्ण अंधार आहे आणि हा अंधार 1 किलोमीटर ही स्ट्रीट लाईट बंद आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय समस्या आहे त्यांची आणि काय अडचण आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे, मी थेट आलो आहे या गावातील नागरिक आहे, थेट गावची एवढे आपल्यासोबत आहे. आता काय समस्या आहे स्ट्रीट लाईटपासून आपल्याला? अंदाजन 2 महिन्यापासून हे लाईटिंग बंद आहे मेन रोडवरची. मग त्यांना म्हटलं मी ग्रामपंचायतमध्ये सचिवाला सूचना दिली, बाकी इतरांना सूचना दिली का बाबा हे स्ट्रीट लाईट बंद आहे मेन रोडची. कमीत कमी जे जुने स्ट्रीट लाईट होती पोलवरची ते लावा कमीत कमी. हे जर बंद असेल तर रोडवाल्याकडे आहे, कोणाकडे आहे, काय आहे याची माहिती घ्या आणि ते चालू करा बा. असं मी स्वतः सचिवासोबत भेट घेतली, सरपंचासोबत भेट घेतली, परंतु 2 महिन्यापासून ते चालू करण्यात आली नाही. पूल आहे तिथं जाण्यायेण्याचं अडचण आहे, पायल्या लागल्या. तिथे मंत्रालय आहे ते टाकलेलं मटेरियल. त्यांना म्हटलं कमीत कमी 2-3 पोते सिमेंटचे रेतीचा मसाला काढून तिथं टाका, कारण का म्हाताऱ्या पुताऱ्या माणसाला जायच्या वेळेस खूप त्रास होते. गाड्या घसरते तिथं, वयस्कर लोकांना गाड्या नाही मिळतात, त्रास होते. सफाई रस्त्यावरची शौचालय ही सफाई होत नाही. स्वतः भेट घेऊन त्यांना 2-3 वेळा सूचना दिल्या. मग यावर मग त्या ग्रामपंचायतकडून कुठली कारवाई किंवा काहीच केलं नाही. आपण पाहू शकता ग्रामपंचायतनी या समस्येकडे दुर्लक्षच केलं आहे, काहीच केलं नाही. यांनी कोणती कंप्लेंटसुद्धा संबंधित ग्रामपंचायत सरपंच असेल किंवा ग्रामसेवक यांच्याकडे केली. आपण काही आमची नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे योगेश भाऊ, इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत आहे. दादा काय सांगा योगेश भाऊ, काय समस्या आहे, काय अडचण आहे आपल्याला? ही जी स्ट्रीट लाईन आहे हे काटोल ते जलालखेडा रोडवरची मेन स्ट्रीट लाईन आहे. आणि हे जईपासून सुरू झाली तेव्हापासून हे जे बाजूचे जे पोलं आहे त्या पोलावरची जे लाईट आहे हे ग्रामपंचायतनी काढून घेतली आहे. कारण की ह्या मेन स्ट्रीट लाईनचा उजेड इकडे पडल्यामुळे ते फालतू हे होत होतं. पण हे आता स्ट्रीट लाईन 1.5 महिना झाला बंद आहे. 1.5 ते जवळपास 2 महिने झाले. ग्रामपंचायतमध्ये मंदिरकडे आहे, मंदिर म्हणते ग्रामपंचायतकडे आहे. मी स्वतः बुधवारी ग्रामसेवक साहेबांना भेटलो, त्यांना ही समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं मला मी गुरुवारीच चालू करून देतो म्हणून त्यांनी माझ्या देशात जेणेकरून कर्मचाऱ्याला प्रोजेक्टचा लावला. पण आज रविवार दिवस सायंकाळसुद्धा होऊन गेली, पण अजूनही ती स्ट्रीट लाईन तर सुरू झालीच नाही. पण जे स्थानिक पोल आहे साईडचे ह्या पोलावरसुद्धा लाईटं लावली नाही. इथून लहान लहान पोरं संध्याकाळचे ट्युशनचे येते. इथून मेन जलालखेडा रोड जलालखेडा रोड व्हायचा, एखाद्या पोराचा ॲक्सिडेंट झाला, कमी जास्त झालं, काही झालं, कोण ग्रामपंचायत भरून देणार आहे. इथून म्हातारे माणसं इकडे समोर सत्यनारायण मातेचं मंदिर आहे, इथं लोक फिरायला येते, बाया संध्याकाळी जेवण झाल्यावर फिरायला येते. इथं संपूर्ण अंधार राहते. इथं समोर समजा कोणती कमी जास्त घटना घडली, काही घडली तर ग्रामपंचायतीची जबाबदारी घेणार आहे. आम्ही मेंबरला इथे काही मेंबर आहे त्यांनासुद्धा सांगितले. आज सकाळी मी उपसरपंच शरद बेलजरे साहेब यांनासुद्धा या समस्या सांगितली, पण कोणी या जनतेच्या समस्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. फक्त हे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभे राहते त्यावेळेस स्टेजवर फक्त मोठमोठे भाषणं द्यायसाठी होते आणि आपले घर भरासाठी होते असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की जनतेच्या समस्याबद्दल यांना काहीच घेणं देणं नाही आहे. फक्त आपले कमिशन आणि ठेकेदारी त्याच्यावर तर यायला काही घेणं नाही. बाकी गोष्टीशी ज्या जनतेच्या समस्या आहे, अरे तुम्ही आमच्याकडून दिवाबत्ती कर घेता, आम्ही कोणता ग्रामपंचायतमध्ये कागद मागायला येतो, तुम्ही पहिले आम्हाला टॅक्स भरायला लावता. पण 1.5-1.5, 2-2 महिने जर आमच्या घरापासची लाईट जर सुरू नसेल करत तुम्ही, तर मग ग्रामपंचायत आहे कोण्या कामाची? उद्या जर आमचे पूर्व ट्युशनून येता येता एखादी गाडी आली, आता मोठमोठे वाहन चालते तुम्ही पाहून राहिले. आता इथे एखाद्या वाहनामध्ये आमचं पोरगं दबलं, काही दबलं, कोणी कमी जास्त झालं, ग्रामपंचायत जबाबदार राहणार आहे का या गोष्टीसाठी? इथं हे ग्रामपंचायतचं संडास बाथरूम आहे,
6-7 लाखाचं काम आहे. त्याचं संडास बाथरूमची साफसफाई नाही, काही नाही. याला कोण जबाबदार आहे? उद्या आमच्या घरं इथं लागू नये, याच्या काही आमच्या इकडे प्रदूषण फैललं, काही फैललं, कोण जबाबदार राहणार आहे? ग्रामपंचायत आहे. जो काही कमी जास्त झालं, इथून मागच्या साईडला पूर्ण मातंग समाजाची वस्ती आहे, इकडे पूर्ण वस्ती आहे, इथं पूर्ण भक्त सचिवंच्या मातीच्या याला इथं सगळ्यात जास्त कमी येतात. त्याच्यामुळं बसस्टॉप आहे, इथं गावचे नागरिक आहे, इथं संडास बाथरूमले जाते, त्याच्यामध्ये पाणी नाही आहे का, काही व्यवस्था नाही का, ग्रामपंचायत साफसफाई नाही करत, 2-2, 3-3 महिने तिथं साफसफाई होत नाही. याला जबाबदार आहे कोण? ग्रामपंचायतने याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन ह्या समस्या जनतेच्या सोडवण्याचं काम केलं पाहिजे. बस आमचे नागरिक म्हणून त्यांना हेच विनंती आहे. ठीक आहे. आपण पाहू शकलो की या ग्रामपंचायत आणि संबंधित तिथला कारभार जो आहे अतिशय खालच्या दर्जाचा कारभार म्हणता येईल आपल्याला. म्हणजे नागरिकांच्या समस्या त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. आपल्यासोबत संजय दादा भोजने आहे, आपण त्यांच्याकडून जाणूया. दादा काय सांगाल, ही समस्या आहे, एक महत्त्वाची समस्या आहे. आता पहा, हा ही जो टेस्ट लाईट आहे याच्यापासून होणारा नागरिकांना त्रास, याच्या मधोमध ह्या रस्त्याच्या मधोमध झाडं लावली आहे आणि हे झाडं खूप उंची गेले आहे आणि याच्यापासून जो पडणारा अंधार आहे आणि त्याच्यात लगत जे समोर आहे वन विभागाची टेकडी आणि तिथून येणारे विषारी समजा असे प्राणी खाली उतरतात. साप आहे, इचू आहे, इंगई आहे, अशासारखे प्राणी खाली उतरतात आणि या अंधारात इथून जाणारे जे भक्त आहे सती मातेच्या मंदिरात, त्यांना जर एखाद्या उद्या अपघात झाला, काही इजा झाली, तर तेव्हा जबाबदार कोण? ग्रामपंचायतने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. असं नाही किंवा हे आमच्या निदर्शनात येऊन राहिलं, ग्रामपंचायत निदर्शनात येत नाही. आपल्या गावातील ग्रामपंचायती सभासद आहे, त्यांना तर रात्री जाणे न करता त्यांना तर समस्या माहीत आहे ना. आणि हा जो संडास बनवला आहे 7 लाखाचा, हा संडासाचे प्रॉब्लेम म्हणजे मेन असा आहे की याचा जी टाकी आहे, या टाकीला अजून ओव्हरफ्लो नाही आहे आणि हा आहे सेफ्टी टँक. म्हणजे याचा कधीही स्फोट येऊ शकतो, कारण की याचा ओव्हरफ्लो काढायला पाहिजे ना. तो ओव्हरफ्लो अजून काढलेला नाही आहे. आता हा संडास चालू व्हायला कमीत कमी 3 ते 3.5 वर्ष झाले. झाला नाही आहे, टाकी राहिला आणि गॅस तयार होऊन राहिली आणि याची जे दुर्गंधी चालू आहे त्याच्याकडे खूप त्रास आहे नागरिकांना. आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडे सांगितलं, पण ग्रामपंचायत कोणाकडे लक्ष देत नाही. लक्षही पाहिजे त्याच्या आवडत आहे आणि ही समस्या महत्त्वाची आहे. तशी हा अंधार जो आहे, मंदिरापर्यंत गेलेला अंधार आहे. काही भक्त असे आहे सती मातेचे की पहाटेसुद्धा जातात आणि त्यांना जाण्यासाठी हा अंधार. तसा पहाटेच्या पारी जो शांत वातावरण असतं त्यावेळेस जे काही या विषारी प्राणी यांचा मार्ग राहतो, त्यावेळेस जर एखादा विषय झाली तर आपण पाहू शकता पारडसिंगा गावामध्ये आपण तर तुम्हाला म्हटलं तर एकच नाही, मी मागे कितीतरी समस्या तुम्हाला दाखवल्या आणि आता ही जी समस्या आहे ही अतिशय महत्त्वाची समस्या आहे. कारण हा जो रोड जो आहे, मी माझ्या कॅमेरावर थोडं म्हणतो दाखव, हे बघा इथून पाहू शकता. इकडे सर्वत्र अंधार आपल्याला दिसेल. यामुळे येथील जे रहिवासी आहे, आजूबाजूचे जे रहिवासी आहे, त्यांचे लहान मुलांना येता जाता त्यांचा कुठलाही अपघात होऊ शकतो किंवा ते इथे सरळ रोड चालतो हा, त्या वाहनांचा सुद्धाही अपघात होऊ शकतो, उद्या जीवितहानी होऊ शकते. याला जबाबदार कोण? सोबतच या समस्येसोबतच काही आणखी समस्या होत्या. आज आपण थेट क्रांतिकारी लेखनी न्यूजच्या माध्यमातून आपणासमोर मांडतो आहे आणि या सर्व समस्या सोडवण्याची जी जबाबदारी आहे ती संबंधित ग्रामपंचायतची आहे. पण ग्रामपंचायत लक्ष देत नाही आणि ती लाईट जी आहे ती लाईटही समस्या आहे आणि इतरही समस्या आहे. तर या नागरिकांची एकच मागणी आहे की संबंधित ज्या काही समस्या आहे त्याचा तोडगा काढून ही समस्या सोडवावी आणि समस्याचं निराकरण करावं. अन्यथा तीव्र कुठला तरी आंदोलन करण्याची ग्वाही सुद्धा नागरिक देत आहे. भविष्यात असं घडू नये. कृपया संबंधित आमदारांनी याकडे जातीनं लक्ष द्यावं. फक्त मतासाठी नव्हे तर विकासासाठी या गावाच्या विकासासाठी कार्य करावं असं येथील नागरिकांची मागणी आहे. मी रोशन बघताय क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा.